जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ राम हृदय या स्तोत्राचा आपण विचार करत आहोत. आणि श्री रामराय आणि हनुमान यांचा संवाद जो वेदांताच्या स्तरावर सुरू आहे त्याचं विश्लेषण करताना आपण अवच्छिन्नस्य पूर्णेन एकत्वं प्रतिपाद्यते तत्त्वस्यादि वाक्यैश्च साभासस्याहमस्तथा या 49व्या श्लोकापर्यंत येऊन पोहोचलो होतो. आणि इथं अवच्छिन्नस्य साभासस्य अहम तथा तत्त्वमसि आदि वाक्यैश्च पूर्णेन एकत्वं प्रतिपाद्यते असा त्याचा आपण अन्वय लावला होता. म्हणजे तो जो जीवभाव आहे की जो आभासयुक्त आहे, तो आभासयुक्त आहे म्हणजे काय, जो जसा आहे तसा न वाटता त्याहून वेगळा वाटणे हा आभास आहे. त्यामुळं ते ब्रह्मच आहे, पण ते ब्रह्म न वाटता तो आत्मा आहे असा भाव होतो. म्हणजे देहपरिच्छिन्न असं ते काहीतरी आहे असं वाटतं. त्यामुळं तत्त्वमसी मध्ये गुरूंचं जे उपदेशाचं वाक्य आहे तत्त्वमसी हे सामवेदातील महावाक्य आहे. आणि त्या महावाक्यामध्ये गुरु शिष्याला उपदेश करतात की जो साधन चतुष्टय संपन्न आहे. तो विषय आपण काल बघितला, तो इथं दिलेला नाहीये पण तो अंतर्निहित आहे असं मानून, कारण हनुमंताला उपदेशा म्हणजेच हनुमान साधन चतुष्टय संपन्न आहेत त्या दृष्टीनं आपण तो बघितला. तर याच्यामधील त्वम पद जे जीववाचक आहे, तत्पद हे जे ब्रह्मवाचक आहे, आणि असी पद हे दोघांचं एकत्व प्रतिपादन करणार आहे. तर याच्यातील त्वम पद हेच शिष्याचं अहमपद आहे असं आपण काल बघितलं. कारण गुरु त्याला तू म्हणतोस तेव्हा शिष्य स्वतःला मी म्हणतो, आणि तो त्याचा मी म्हणजेच गुरूंचा तू हा ते आहे म्हणजे ब्रह्म आहे असा उपदेश गुरूंनी केलेला आहे. आणि पूर्णेन एकत्वं प्रतिपाद्यते असं म्हटल्यानंतर ते एकत्वालाच प्राप्त झालेलं आहे. ते पूर्णत्वानं आहे आणि ते एक आहे. त्यामुळं ते जे एकत्व आहे ना ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पूर्णेन एकत्वं प्रतिपाद्यते. आणि तोच शब्द एकत्वाचा आहे ना, तो एकत्वाचा शब्दच घेऊन पुढचा श्लोक परत रामराय हनुमंतांना सांगतात ऐक्य ज्ञानम. बघा आता 49व्या श्लोकातील पूर्णेन एकत्व आणि तो ऐक्य ज्ञान हे एकमेकांना जोडून पाहिजे. ऐक्य ज्ञानं यदोत्पन्नम स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. ऐक्य ज्ञानं यदोत्पन्नम महावाक्येन चात्मनोः तदा अविद्या. इथं तो अवग्रह चिन्ह सारखा आहे, तो अचा उच्चार करायचा. तदा अविद्या स्वकार्यैश्च नश्यति एव न संशयः. त्या एकत्वाची अनुभूती आल्यानंतर काय होतं, ऐक्य ज्ञान यदोत्पन्न महावाक्यानं चात्मनोः. हे जे महावाक्य आहे तत्त्वमसी, त्या महावाक्यानं दोघांमध्ये ते ज्ञान प्रकट झाले जे ऐक्य रूप आहे आत्मनोः. पुन्हा दोघांमध्ये तत्मध्ये आणि त्वमध्ये, त्वमध्ये आणि अहम मध्ये, की तत्त्वमसी असं म्हणणाऱ्यामध्ये आणि अहम म्हणणाऱ्यामध्ये हे नीट समजून घ्यायचं.
दोन गोष्टींमधलं ऐक्य दाखवलंय ना. तत् आणि त्वम हे एक आहेत असं दाखवलंय. इथं च आत्मनोहो, चात्मनोहो म्हणजे च आत्मनोहो, दोन आत्म्यांमध्ये तत्च एक आत्मा आहे आणि त्वमचा एक आत्मा असा आहे का? कारण तत् हे ब्रह्मवाचक आहे, तत्पद हे ब्रह्मवाचक आहे, त्वम पद हे जीववाचक आहे. त्यामुळं ब्रह्मामध्ये ज्ञान प्रकट झालं असं म्हणता येईल का? यदा उत्पन्नम, यदोत्पन्नम आहे ना ते. ब्रह्मामध्ये काही उत्पन्न होऊ शकत नाही, कारण जे उत्पन्न होतं त्याचा ऱ्हास किंवा लय सुद्धा आहे. त्यामुळं तत्मध्ये ते उत्पन्न झाले का? तर नाही. मग आत्मनोहो ते दोन आत्मे कोणते आहेत? आत्मनी आत्मनोहो आत्मशु सप्तमी. त्या आत्म्यांमध्ये आत्मनोहो ते दोन आत्म्यांमध्ये ऐक्यज्ञानम यत् उत्पन्नम महावाक्येन च आत्मनोहो ऐक्यज्ञानम यत् उत्पन्नम तदा अविद्या स्वकार्यैहि च नश्यति एव न संशयः. इथं तत्पद वाच्य जे ब्रह्म आहे त्याच्यात ज्ञान उत्पन्न झाले असा अर्थ होत नाही. त्वमपद वाच्यामध्ये ज्ञान उत्पन्न झालंय आणि त्वम तोच अहम आहे, त्यामुळे अहमपद वाच्यामध्ये पण ते उत्पन्न झालंय. तरी सुद्धा मग दुसरा कोण उरतो? याचा अर्थ सद्गुरु जो उपदेश करतायत ना त्यांच्यामध्ये ते ज्ञान उत्पन्न झालेलं आहे आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये असणारं ऐक्य तेच ब्रह्माशी तद्रूप करून टाकणार आहे. म्हणून सद्गुरूंचं वर्णन करताना बघा की परीस ऐसे करीना सोने लोह पालटेना, आणि शिष्याचं गुरुत्व प्राप्त होय सुवर्णे सुवर्ण करिता नाहीये म्हणून उपमानस आहे सद्गुरुस्व परिसाची, असं सद्गुरु स्तवनात दासबोधात म्हटलेलं आहे. कारण परीस हा लोखंडाला स्पर्श करून सोनं करतो, पण लोखंडाचं सोनं होतं, परीस होत नाही. म्हणजे ज्या लोखंडाला स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं झालंय ते सोनं दुसऱ्या लोखंडाला स्पर्श करवलं तर त्याचं सोनं होत नाही, तो लोखंडच राहतो. परीसाने जर त्या लोखंडाला स्पर्श केला तर सोनं होतं, बरोबर आहे ना. म्हणून ज्या परीसाने लोखंडाला स्पर्श केल्यामुळं त्या लोखंडाचं सोनं झालं, त्या सोन्यानं लोखंडाला स्पर्श करून त्याचं सोनं होत नाही. पण सद्गुरूंचं सगळंच आगळं वेगळं आहे. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय, ज्या शिष्याला शिष्यरूपी लोखंडाला सद्गुरु रूपी परिसाचा स्पर्श होतो त्यावेळेला तो लोखंड असणारा शिष्य हा सोनं न होता परिसच बनतो, म्हणजे सद्गुरूच बनतो. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय सुवर्णे सुवर्ण करिता न ये म्हणून उपमानस आहे सद्गुरूस परिसाची. म्हणून सद्गुरूंना परीस म्हणता येत नाही, परीस फार खालचा आहे सद्गुरूवरचे. तसं इथं महावाक्यांना चात्मनोह म्हणताना माझ्यामध्ये जे ज्ञान उत्पन्न झालं आता त्या महावाक्याच्या उपदेशानं, आणि केवळ उपदेशानं असा अर्थ इथं घ्यायचा नाही, त्या उपदेशानंतर त्या शिष्यानं, कारण तो जो उपदेश आहे तो फक्त नुसता शाब्दिक उपदेश नाहीये, त्याच्यामध्ये गुरूंच्या तपस्येची शक्ती, तपशक्ती सुद्धा संक्रमित झालेली. आणि त्या तपशक्तीच्या सामर्थ्यामुळं तो सच्शिष्य आता गुरुतत्वाचा ब्रह्मतत्वाचं अनुसंधान करायला लागला, तो त्याला पात्र झाला. आणि गुरूंची ती संक्रमित झालेली शक्ती त्याला सदैव पुढं चल असं मार्ग दाखवत राहते. आणि त्यानंतर त्याला तो बोध अनुभूतीला येतो, त्यालाच म्हणतात यदा उत्पन्न, म्हणजे आधी नव्हतं आणि नंतर झालं त्याला उत्पन्न असं म्हणतात, निर्माण झालेलं. ते ऐक्य ज्ञान त्याच्यात नव्हतं, आधी काय ज्ञान होतं, मी वेगळा गुरु वेगळे असं त्याचं ज्ञान होतं.
आता काय झालं, शिष्यास गुरुत्व प्राप्त होईल. ऐक्य ज्ञानाची प्राप्ती झाली. एकच आहे, एकच एक आहे, भेद नाही. म्हणजे अभेदत्वाची काय झाली, त्याला अभेदत्वाचं ज्ञान प्राप्त झालं. महावाक्येन चात्मनोः तदा अविद्या स्वकार्यैहि च नश्यति एव न संशयः. आणि त्या एकत्व ज्ञानाचा प्रभाव काय आहे, त्याचा परिणाम काय आहे, तो दुसऱ्या ओळीमध्ये दिलेला आहे. तो परिणाम आहे तदा अविद्या, त्याच्या प्रभावानं. तदा याचा अर्थ परिणाम दाखवणारा तो शब्द आहे. तदा हे शब्द काय आहे, परिणामवाचक आहे. ऐक्य ज्ञानाच्या उत्पत्तीचा परिणाम काय झाला, अविद्या जी आतापर्यंत होती ती स्वकार्यैहि च, स्वतःच्या सर्व कार्यांच्या सहित. म्हणजे अविद्येचं कार्य काय, काम आणि कर्म. अविद्या काय करते, अविद्या काम उत्पन्न करते, म्हणजे इच्छा निर्माण करते. कोणती इच्छा, भगवंताखेरीज सुख प्राप्ती करण्याची इच्छा. भगवंताशिवाय मला सुख मिळेल अशी इच्छा, त्याला म्हणायचं काम. आणि त्याच्यातून मग भगवंताखेरीज सुख मिळवायचं आहे, तर मग ते भगवंताखेरीज काय आहे, संसार आहे, त्याच्यातून ते मिळवावं लागेल. म्हणून संसारातून सुख मिळवण्यासाठी कर्म करायला लागला, म्हणजे तो कर्माच्या मागे लागला. म्हणजे काम आणि कर्म. कर्म करायचं आहे अमुक अमुक, त्याच्यासाठी काय हवं, त्याच्यासाठी अंतःकरण हवं. अंतःकरण निर्माण झालं, पण अंतःकरण नुसतं कर्म करू शकत नाही, म्हणून त्याच्यासाठी काय हवं, त्याच्यासाठी इंद्रिय हवी. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय निर्माण झाली. मग ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय नुसते असून चालणार नाही, तर त्याच्यासाठी काय हवा, त्याच्यासाठी देह हवा. देह निर्माण झाला, पण नुसता देह टिकत नाही, त्याला प्राणतत्वाची जोड हवी, म्हणून प्राणतत्व आले. आणि पूर्वजन्मांच्या प्रभावानं त्या इंद्रियांना ग्रहण करणारे विषय तन्मात्र या रूपानं, ते विषय सुद्धा तिथं प्रकट झाले. हे सगळं निर्माण झालं त्या कर्माच्या प्रभावाने. ते कर्म करता यावं म्हणून ही सगळी इन्स्ट्रुमेंट्स निर्माण केली गेली. म्हणून ती अविद्या स्वतःच्या सर्व कार्य कलापासहित नाश पावते, यात मात्र संशय नाही, असं रामराय अगदी निश्चयपूर्वक म्हणजे ठासून सांगतायत. म्हणजे अविद्येतून निर्माण झालेला काम शिल्लक राहणार नाही, कामातून निर्माण झालेलं कर्म शिल्लक राहणार नाही, यातलं काहीच शिल्लक राहणार नाही. फक्त प्रारब्ध आहे तोपर्यंत अंतःकरण, पंचप्राण, तन्मात्र पंचक, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि त्यांच्या जोडीला आवश्यक असणारा देह, एवढं शिल्लक राहील. पण काम आणि कर्म या सर्वाचा काय होतो, निराश होतो. आणि फक्त प्रारब्धाधीन असणारा देह, त्याच्यासाठी उरलेल्या या 5 गोष्टी शिल्लक राहतात. 5 कोणत्या, तन्मात्र पंचक म्हणजेच विषय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, पंचप्राण आणि अंतःकरण पंचक, एवढ्या शिल्लक राहतात. बाकी अविद्या, काम आणि कर्म यांचा निराश होतो. कर्म याचा अर्थ इथं सकामता, म्हणजे इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेलं कर्म, ते सगळं नष्ट होतं. अशा प्रकारे त्या अविद्येचा सगळा व्यापार नाश पावला जातो, असं रामरायांनी सांगितलं. पुढच्या 51व्या श्लोकात भगवान म्हणतात, एतद् विज्ञाय मद्भक्तः मद्भावोपपद्यते. इथं मद्भावाय उपपद्यते. मद्भक्ती विमुखानां हि शास्त्रगर्तेषु नियतां न ज्ञानं न च मोक्षः स्यात् तेषां जन्म शतैरपि.
फार महत्वाचा सिद्धांत इथं भगवान 51व्या श्लोकात सांगताय. 50व्या श्लोकापर्यंत संपूर्ण वेदांत पूर्ण झाला. आता हा वेदांत ग्रहण करण्याला पात्र असणारा कसा असतो आणि पात्र नसणारा कसा असतो याचं विवेचन आणि राम हृदयाचं महत्व काय आणि त्याच्यातील विधी निषेध हे पुढच्या 2 श्लोकांमध्ये सांगितलेले. हे जाणून एतद्विज्ञाय, हे जाणून मद्भक्तः मद्भावाय उपपद्यते, हे सर्व जाणून माझा भक्त माझ्याच भावाला प्राप्त होतो. आता भाव शब्दाचा वेदांतिक अर्थ पण आपण घेऊ शकतो आणि भावेन भक्ती भगवत भाव या दृष्टीनं भक्तीच्या अंगानेही हा पाहू शकतो. कारण इथं मदभक्त हा असं म्हटलेलं. वेदांताच्या अंगाने बघायचं झालं मद भावाय उपपद्यते, तर तो मीच होऊन जातो. भाव याचा अर्थ अस्तित्व. तो माझ्या भावालाच प्राप्त होतो याचा अर्थ तो माझ्याशी एकरूप होऊन जातो. हे जाणून तो भक्त माझ्याशी काय होतो, एकरूप होतो, असा वेदांतिक अर्थ आहे. भक्तीच्या अंगाने जर हा अर्थ बघितला मद भावाय उपपद्यते, तर तो माझ्यामध्येच फक्त भाव ठेवतो, म्हणजे फक्त माझ्यामध्येच प्रेम ठेवतो, जगाबद्दल प्रेम ठेवत नाही. ज्याला मीराबाईंच्या शब्दात म्हणायचं तर मेरे तो एक गिरधर गोपाल, दुसरो न कोई. राम माता राम मत पिता रामचंद्र स्वामी राम मत्सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्र दयालु नान्यम जाने न एव जाने न जाने. मला दुसरं काहीही माहिती नाही, फक्त मला राम माहिती आहे. रामरायांची भक्ती, रामरायांचं प्रेम एवढंच मला माहिती. समर्थांच्या एका सुंदर पत्रामध्ये जे पत्र त्यांनी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळात लिहिलं, गद्यपत्र आहे. इतर समर्थांची पत्र पद्यामध्ये आहेत, हे गद्यपत्र आहे जे मी तुम्हाला सांगतोय. शेवटच्या 4-5 वर्ष त्यांचं जीवनमान राहिलं असेल त्या काळात लिहिलेलं पत्र आहे. फार भावपूर्ण पत्र आहे. आपल्या एका शिष्याला ते साधुवाद देतात त्यांनी सेवा केल्याबद्दल. त्याच्यात एक फार सुंदर वाक्य आहे. त्यात असं वाक्य आहे, आम्हास रघुनाथजी वेगळे दुसरे जीवलग नाही. याचा अर्थ मत भावाय उपपद्यते. अरे 1100 मठ, त्या 1100 मठांचे महंत, त्या व्यतिरिक्त इतर शिष्यगण हजारोच्या संख्येनं, त्या व्यतिरिक्त भक्तगण लाखोच्या संख्येनं, त्या व्यतिरिक्त राजे, मोठे मोठे सरदार, दरगदार, इनामदार, सावकार, शिवरायांसारखे राजर्षी, इतके मोठे मोठे लोक जे समर्थांचा एक शब्द झेलण्यासाठी जीवाचं रान करायचे. इतका मान सन्मान. पण बाकीचे जाऊ दे, समर्थांचा प्रिय कल्याण, उद्धव, वीणा, अक्का, दिवाकर, दिनकर, भीमस्वामी असे जवळचे इतके मोठे मोठे समर्थांवर जीव ओवाळून टाकणारे शिष्य, इतकं सगळं वैभव असताना, इतके सगळे समर्थांच्या आज्ञेत राहणारे असताना, इतके समर्थांवर प्रेम करणारे असताना, त्यावेळेला सुद्धा समर्थांचा शब्द तोच त्याचं महत्व आहे म्हणून हे वाक्य समजून घ्यायला हवं. कधी हे वाक्य उच्चारले, एवढं सगळं वैभव सगळीकडे पसरलेलं असताना समर्थांचा शब्द आहे, आम्हास रघुनाथजी वेगळे दुसरे जीवलग नाही. बस श्रीराम, बाकी कोणी नाही. याला भक्तीच्या अंगानं मद्भावाय उपपद्यते असं म्हणायचं.
असं दिव्य ज्ञान जेव्हा त्या भक्ताला प्राप्त होतं त्यावेळेला तो भगवंताच्या भावानं भारला जातो, तो भगवंताचाच होतो, भगवन्मयच होतो. म्हणून तर समर्थांची भक्ताची ती अद्भुत व्याख्या आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. जो विभक्त आहे त्याला भक्त समर्थ म्हणत नाही. तुम्ही भले अगदी लिहिता समर्थ भक्त अजय बुवा रामदासी, समर्थांची व्याख्या काय? भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. बऱ्याच कीर्तनकारांच्या नावात बिरुद असतं, हरिभक्तीपरायण भो. ठीक आहे, आपण व्यवहारामध्ये शब्द वापरतो, त्या शब्दांना घासून गुळगुळीत आपण केलेला आहे. पण ज्ञानीजन जेव्हा हे शब्द वापरतात तेव्हा त्याचा किती गंभीर अर्थ असतो, किती भावपूर्ण अर्थ असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून वेदांताच्या अंगानं तो राममयच होतो, तो रामच होतो. मत भावाय उपपद्यते, माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतो. आणि भक्तीच्या अंगानं आनंदाच्या माध्यमातून तो भगवंताचाच होऊन जातो. त्याला भगवंताशिवाय कशाचेही कर्तव्य राहत नाही. पण काय कळल्यानंतर 50वा श्लोक पुन्हा लेट अस रिव्हिजिट. ऐक्य ज्ञानम यदोत्पन्नम, हे यदा आणि तदा असे शब्द आहे. यदा ऐक्य ज्ञानम उत्पन्नम तदा अविद्या स्वकार्यैहि च नश्यति, असं समजून घ्या. आणि मग महावाक्येन चात्मनोह वगैरे हे आणि न संशय हे त्या वाक्याला पुष्टी आणणारे शब्द आहेत. पण मुख्य काय आहे? 50व्या श्लोकातला मुख्य आशय काय, जो 51व्या श्लोकाशी जोडून घ्यायचा आहे. तो मुख्य आशय आहे यदा ऐक्य ज्ञानम उत्पन्नम. बघा, पहिल्या चरणाचा आपण विचार करतोय. यदोत्पन्नम त्याची फोड करायची. यदा ऐक्य ज्ञानम उत्पन्नम, लगेच खालच्या ओळीत यायचं तदा अविद्या स्वकार्यैहि च नश्यति. हा मुख्य श्लोक आहे. ज्या वेळेस ऐक्यज्ञान उत्पन्न होते त्यावेळेस अविद्या तिच्या सर्व कार्यकलापाबरोबर नष्ट होते. आणि मग 51वा श्लोक बघा. जेव्हा ऐक्यज्ञान उत्पन्न होते तेव्हा अविद्या तिच्या सर्व कार्यकलापाबरोबर म्हणजे काम आणि कर्म याच्या बरोबर नष्ट पावते. आणि एतद विज्ञाय 51वा श्लोक, हे समजल्यानंतर, आणि समजल्यानंतर म्हणण्यापेक्षा हे अनुभवल्यानंतर हे जास्त योग्य आहे. एतद विज्ञाय, हे जाणल्यानंतर, प्रत्यक्ष जाणलं म्हणजे बुद्धीनच फक्त नाही, अनुभवानं. एतद विज्ञाय, विज्ञाय शब्दामध्ये अनुभूतीला महत्व आहे. विज्ञान शब्द आणि विज्ञाय हा अनुभूती प्रधान शब्द आहे. ज्ञान हा शब्द बुद्धी प्रधान आहे, विज्ञान हा शब्द अनुभूती प्रधान आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं एतद विज्ञाय म्हणताना फक्त जाणलं असं नाही तर अनुभव. हे जेव्हा तो अनुभवतो भक्त सद्गुरूंच्या कृपेनं, त्यावेळेला काय होतो, माझा भक्त मद्भक्त हा मद भावाय उपपद्यते. त्यावेळेला तो भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो किंवा माझ्या भावानंच भारला जातो. मी त्याला सर्वत्र दिसतो. माझ्याशिवाय त्याला कोणतंही कर्तव्य शेष राहत नाही. त्याला खरं तर कोणतंच कर्तव्य शेष राहिलं नाहीये, पण प्रारब्ध शिल्लक आहे. जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत देह टिकून आहे. जोपर्यंत देह टिकून आहे तोपर्यंत काहीतरी कर्म करावं लागेल. आणि ते काहीतरी कर्म करावं लागेल. मग तो भक्त काय करतो, भगवंताखेरीज मला अन्य काही कर्तव्य नाही असं म्हणून निरपेक्षपणे त्याच्यावर प्रेम करत राहतो. तत्श्रवणम तत्कथनम, त्याच्याबद्दलच ऐकायचं, त्याच्याबद्दलच बोलायचं. एवढंच काय ते कर्तव्य त्या एकत्व ज्ञान प्राप्त झालेल्या भक्ताला शिल्लक राहतं. बाकी त्याला कशाशी काही कर्तव्य नाही. अशी स्थिती, दिव्य स्थिती त्या भक्ताची होते. आणि मग भगवान पुढं
महत्वाची गोष्ट सांगतात, भक्तीचं महात्म्य सांगतात. मद भक्ती विमुखानाम ही शास्त्रगर्तेषु यताम न ज्ञानम न च मोक्षः स्यात् येषां जन्मशतैः अपि. ही मद भक्ती विमुखानाम शास्त्र ही मदभक्ती विमुखानां शास्त्रगर्तेषु यताम तेषां जन्मशतैः अपि न ज्ञानम न च मोक्षः. पण माझ्या भक्तीपासून विमुख झालेले आणि फक्त बौद्धिक काथ्याकूट करणारे, वेदांतामध्ये बौद्धिक काथ्याकूट होण्याची फार मोठी भीती असते. उपासना जर नसेल, जीवनामध्ये उपासना नसेल, भगवत प्रेम नसेल, तर वेदांताच्या नादाला लागलेले अनेक लोक हे कोरडे पाषाण होतात आणि मृत्यूनंतर ते ब्रह्मराक्षस होतात. अहंतागुणे ब्रह्मराक्षस झाले. महाहित पंडित सांडित गेले, अहंतागुणे ब्रह्मराक्षस झाले. तयाव्यून व्युत्पन्न तो कोण आहे? मना सर्व ही जाणीव सांडून राह. मना सर्व जाणीव सांडून राह. जाणीव कशाची? मला ज्ञान झाले याची, मला वेदांत कळला याची, मी शहाणा आहे, मला सगळं कळतं, ही जी जाणीव आहे ती सांडून टाक. म्हणजे अहंकार सांडून टाक. आणि अहंकार निर्माण करणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भक्तिहीन वेदांताचं अध्ययन. भक्तिहीन शास्त्रांचं अध्ययन म्हणजे तो फक्त बोलका पोपट होतो, त्याच्यामध्ये भक्तीचा लवलेश नसतो, सगुणाबद्दल प्रेम नसतं, नाम साधनेबद्दल उपेक्षा असते, उपासकांबद्दल तुच्छ भाव असतो. आम्ही वेदांती, आम्ही वेदांती, आम्ही वेदांती असं तो म्हणत राहतो. आम्हाला असल्या फालतू भक्ती व्यक्ती याच्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही. आम्ही वेदांती आहोत, आम्ही ज्ञानी आहोत, असा कुतर्क ते लोक करत राहतात. म्हणून जिथं जिथं वेदांताचे विषय येतात शास्त्रांमध्ये, तिथं तिथं भक्ती सांगितली जाते. कारण भक्ती जर असेल तर भगवंताचं प्रेम आणि ओलावा राहतो, आणि तो भगवंताचं प्रेम आणि ओलावाच तुमच्या मनाला विशाल बनवतो आणि तुमचा अहंकार क्षीण होतो. नाहीतर ज्ञानी माणसाचा अहंकार हा अज्ञानी माणसाच्या अहंकारापेक्षा अधिक आहे. काय समजलं असं? मला हे कळतं, मला ते कळतं असं. या वेलेकर शास्त्र्यांची कथा तुम्हाला माहित असेल. समर्थांची वाद घालायला आला. समर्थांनी समजावण्याचा प्रयत्न केला, बाबा काळ काय आहे, वेळ काय आहे, हिंदू समाजाची अवस्था काय झाली आहे, तुमच्यासारखे विद्वान शास्त्री पंडित विजयपत्र मिळवण्यासाठी वाद घालत बसतील आणि समाजाची अवस्था काय झाली आहे, तो ऐकायला तयार होईना. समर्थांनी कल्याणाच्या हस्ते एका शूद्राकडून त्याचा पराभव घडवला. ज्या शूद्रानं आयुष्यात कधी वेद म्हणजे काय हेही त्याला माहित नाही आणि कधी ऐकलं नव्हते, त्या शूद्राकडून त्याचा पराभव घडवला येवलेकर शास्त्र्याचा. मग तो शास्त्री समर्थांना शरण गेला. तरीही काही काळ त्यांचा अहंकार शिल्लक राहिला, पण हळूहळू गुरुकृपेच्या प्रभावाने त्यांचा अहंकार नष्ट झाला. आणि म्हणून मदभक्त विमुखाना, माझ्या भक्तीपासून जे विमुख झाले ते नक्की, ही शब्दाचा अर्थ आहे अगदी नक्की, शास्त्र रूपी खोल दऱ्यांमध्ये ते फिरत राहिले. खोल दरी याचा अर्थ काय?
दरी अंधकारमय असते. यांना वाटतं मला ज्ञान झालेलं आहे, मी बुद्धिमान आहे, मला आज्ञाचं ज्ञान आहे, म्हणजे मी प्रकाशात आहे. पण तो खोल दरीमध्ये अंधकारातच फिरत असतो. शास्त्र गर्तेषु म्हणजे शास्त्र सुद्धा गर्त बनते, खड्डा बनते. खड्डा पण छोटा आहे, खोल दरी बनतो. शास्त्र सुद्धा खोल दरी बनू शकतो. म्हणजे जे उपाय करणार आहे तेच अपाय करणारं ठरतं. हा मायेचा प्रभाव आहे. माया उपायाचा अपाय करते. अविद्या माया उपायाचाच अपाय करते. आणि विद्या माया अपायाचा उपाय करते. उपायाचा अपाय म्हणजे काय? विपरीत काहीतरी घडलं. विद्या माया जर असेल तर तो म्हणतो माझं वैराग्य वाढवण्यासाठी हे झालं. आणि अविद्या माया असेल तर अनुकूल जर काही असेल तर ते अहंकार निर्माण करायला प्रवृत्त होत. म्हणून शास्त्र सुद्धा एक फार मोठी दरी आहे. जर आम्ही फक्त भक्तिहीन वृत्तीनं त्याचा अभ्यास करू तर स्वतःची उपासना हवी, साधना हवी, भगवंताचं प्रेम हवं. आणि भगवंताचं प्रेम प्राप्त करता करता वेदांत शिकायचं आहे. आणि असं ज्यांना प्राप्त होत नाही त्यांचं काय होतं बघा, न ज्ञानम न च मोक्षस्या. त्यांना ज्ञानच मिळत नाही तर मोक्षाचा प्रश्नच नाही. कारण ज्ञानादेव तू कैवल्यम, श्रुतिवचन आहे. ज्ञानानच कैवल्याची प्राप्ती आहे, म्हणजे त्या एकत्वाची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती आहे. ज्ञान नसेल तर मोक्ष कदापि मिळणं शक्य नाही. म्हणून हाच क्रम आहे. न मोक्ष न च ज्ञानम असा क्रम नाहीये. न ज्ञानम न च मोक्ष स्यात् हाच क्रम आहे. आधी ज्ञान मग मोक्ष. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासकां सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. पण आधी शुद्ध कर्म करा, त्याच्यातून चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध झाल्यानंतर उपासनेचा अधिकार आहे, ती उपासना करा. उपासनेत चित्त एकाग्र होईल. आणि चित्त एकाग्र झाल्यानंतर ज्ञानाचा अधिकार आहे, मग ज्ञान प्राप्त करा. ते ज्ञान प्राप्त होणं म्हणजेच मोक्ष मिळणं. या हातातून ज्ञान घेतलं, त्या हातामध्ये मोक्ष मिळाला. न ज्ञानम न मोक्ष स्यात् तेषां जन्मशतैहि अपि. अशा पद्धतीनं शेकडो जन्म जरी त्यांनी काठ्याकूट केला वेदांताचा, 1000 वेळा नाही 1,00,000 वेळा जरी एकेका जन्मामध्ये राम हृदय वाचलं, पण थोडी सुद्धा भक्ती हृदयात जागृत नाही झाली. फक्त वेदांत वेदांत म्हणत भक्तीकडे पाठ फिरवली, तर शेकडो जन्मामध्ये सुद्धा त्याला ज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती होणार नाही. हे हनुमंता लक्षात ठेव, असं रामराय सांगतात. इतकं भक्तीचं महत्व आहे. भक्तीच्या संदर्भात सांगताना मला नेहमी ध्यानयोगातील 6वा अध्याय जो आहे भगवद्गीतेचा, त्याचे उपांत्य आणि अंत्यश्लोक कायम सांगावेसे वाटतात. इतके महत्वाचे. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानेभ्योऽपि मतोऽधिकः कर्मेभ्यश्च अधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. एतेषाम् अभियोगिनां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. हे 2 श्लोक भक्ताचं महात्म्य सांगणारे. तो अध्याय आहे ध्यान योगाचा. ध्यान कसं करावं म्हणजे राजयोग किंवा हठयोग या दोन्ही संदर्भामध्ये तो सांगितला जातो. हठयोगाची छटा ज्ञानेश्वरीमध्ये याच अध्यायाच्या संदर्भात पाहायला मिळते. राजयोगाची छटा किंवा ज्याला समत्व योग म्हणतात ती छटा भगवद्गीतेत प्रत्यक्ष आहे. पण त्यात सुद्धा भगवंतांनी काय मौज केलेली आहे. शेवटचे 2 श्लोक म्हणजे त्या अध्यायाचं सारच असतं ना.
म्हणून त्या शेवटच्या 2 श्लोक का महत्वाचे, साररूपात ते असतात त्या अध्यायाच्या. त्याच्यात भगवान सांगतात की तुला जो हा समत्व योग मी सांगितला तो योग किती महत्वाचा आहे. तो योग जाणलेला योगी असतो तर तो तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो शास्त्रांचं अध्ययन करून बौद्धिक ज्ञान ज्याला प्राप्त झालंय त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. जो सत्कर्माच्या मार्गाने पुढे जातो, सत्कर्म योगे घालवावे असं करतो, त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना तू योगी बन, तस्मात योगी भव अर्जुन. आणि त्याच्या पुढे क्लायमॅक्स भगवंत करतात, एतेषां अपि योगिनां, ह्या सर्व योग्यांमध्ये मद्गतेन अंतरात्मना, माझ्या अंतरात्म्याशी जो एकरूप झालेला आहे, श्रद्धावान भजते यो मां, जो श्रद्धेनं माझं भजन करतो म्हणजेच भक्ती करतो, म्हणजे जो भक्ती योगी आहे, भक्त योगी आहे, समे युक्त तमो मतः, तो मला सर्वश्रेष्ठ योगी वाटतो, तो मला सगळ्यात प्रिय आहे. पुढच्या अवतारात अर्जुनाला जे सांगितलं ते ह्या अवतारामध्ये भगवान हनुमंतरायांना सांगतायत. बघा काय म्हणतात, एतद् विज्ञाय मद्भक्तो मद्भावायोपपद्यते, माझा भक्त त्याला प्राप्त होतो. मद्भक्ती विमुखानां ही शास्त्रकर्तेषु नियता न ज्ञानम न च मोक्षस्य तेषां जन्मशतैरपि. माझ्या भक्तीशिवाय हे जो सगळं करायला जाईल त्याला ज्ञानही नाही, त्याला मोक्षही नाही, शेकडो जन्म त्याचे गेले तरी मिळणार नाही. याचा अर्थच त्याचे एवढे जन्म व्यर्थ जाणार आहे. म्हणजे ग्रंथांचं अध्ययन करून चिंतन करून सुद्धा त्याचं जीवन व्यर्थ आहे. का? माझी भक्ती त्याला प्राप्त केली नाही. तो फक्त समर्थ म्हणतात ना, शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही परमार्थाच, लेश नाही वैराग्याचा. शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा. अशी या प्रकारच्या लोकांची स्थिती असते. म्हणून या राम हृदयातील जे दिव्य ज्ञान आहे, जे हृदय स्वरूप ज्ञान आहे, ते भक्तांनाच ग्रहण करावं असं आहे, अभक्तांसाठी नाही, असं भगवंतांनी 51व्या श्लोकात स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून आपण पण भक्ती मार्गानच त्या स्वरूपापर्यंत पोहोचणं हे इष्ट आहे, युक्त आहे. नाहीतर तेच शास्त्र उपायाचं अपाय बनणार आहे. आणि मग भगवान पुढे म्हणतात, इदं रहस्यं हृदयं ममात्मनो मयैव साक्षात् कथितं तवानघ मद्भक्तिहीनाय शठाय न त्वया दातव्यमैन्द्रात् अपि राज्यतो अधिकं. पुन्हा भक्तीचं महात्म्य आलं. राम हृदयाचं महत्व भगवान इथं सांगतायत. मम आत्मनः इदं रहस्यं, इदं हृदयं म्हणजे राम हृदयं, इदं राम हृदयं मम आत्मनः रहस्यं अस्ति. हे राम हृदय रूपी स्तोत्र, राम शब्द अनुस्यूत मानायचा, हे राम हृदय रूपी स्तोत्र माझ्या आत्म्याचं रहस्य आहे किंवा माझ्या आत्मस्वरूपाचं रहस्य आहे. बघा, रहस्य म्हणजे किती महत्वाचा विषय आपण चिंतनाला घेतलेला आहे. भगवंताच्या आत्म्याचं रहस्य हे राम हृदय. इदं रहस्यं हृदयं ममात्मनो, आणि ते मया एव साक्षात कथितं तव अनघ, तुझ्यासाठी हे अनघा, अनघा म्हणजे पापविरहित हनुमंता, अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे निष्पाप, अघविरहित हनुमंता, मी हे स्वतःच तुला माझं स्वतःच्या आत्म्याचं असणारं रहस्य रूपी राम हृदय हे तुला मी स्वतः साक्षात सांगितलंय. साक्षात म्हणजे काय? स अक्षात, अक्ष म्हणजे डोळा, डोळ्यांच्या समोर, तुझ्या डोळ्यात दिखत म्हणजे साक्षात समोर सांगितलं. पण आता तुझं कर्तव्य काय आहे? तुझं परम कर्तव्य हे आहे, मद भक्तिहीनाय शठाय न त्वया दातव्यम ऐन्द्रात् अपि राज्यतो अधिकम. जो माझा भक्त नाही अशा मूर्खाला, बघा शठाय, भगवंताची भक्ती जो करत नाही त्याला मूर्ख म्हणतात. ज्याला पेपरमध्ये मार्क मिळत नाही त्याला मूर्ख आपण म्हणतो, ज्याला व्यवहार कळत नाही त्याला मूर्ख आपण म्हणतो, ज्याला व्यावहारिक स्मार्टनेस नाही त्याला आपण मूर्ख म्हणतो.
मूर्ख म्हणत नाहीत. रामराय मूर्ख म्हणतात मद भक्तिहीनाय, माझी भक्ती ज्याच्यामध्ये नाही त्या शठाय, त्या मूर्खाला. तू त्यानं स्वर्गाचं राज्य जरी तुला दिलं, इंद्रपद जरी तुला दिलं, तरी सुद्धा हे ज्ञान त्याला देता कामा नये. याचा स्पष्ट अर्थ हा आहे की ह्या ज्ञानाचा लौकिकाशी काहीही संबंध नाही. कारण इंद्रपद हे इतकं मोठं पद आहे लौकिकाच्या दृष्टीने बघितलं किंवा पारलौकिकाच्या दृष्टीने बघितलं. भक्तीपेक्षा ते मोठं नाही. भक्ती ज्याच्याकडे आहे, थोडा व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं, भक्ती रूपी शुल्क मिळवून राम हृदय रूपी ज्ञान त्याला दे. दॅट इज अलाउड, दॅट इज अ गुड डीड. आपल्याला व्यावहारिक भाषा जास्त कळते त्यामुळे असं बोलावं लागतं. सो दॅट इज अ गुड डीड. भक्ती रूपी शुल्क घेऊन राम हृदय रूपी ज्ञान किंवा वस्तू त्याला द्यायची. पण इंद्रपद जरी कोणी देव केलं पण तो भक्त नाहीये, त्याच्यात भक्ती नाहीये, तर त्याला ते देता कामा नये. अशा प्रकारे या राम हृदयाची मर्यादा पण समजून ठेवली, याचं स्वरूप पण समजून ठेवलं. आणि आता महादेव पार्वती मातेशी संवाद साधतायत. ते म्हणतात एतत्ते अभिहितं देवी श्रीराम हृदयं मया अतिकुह्यतमं हृदयं पवित्रं पापशोधनम्. आत्यंतिक हित असणार अभिहित, सर्वांचंच आत्यंतिक हित ज्याच्यात आहे असं एतत्ते देवी, असं ते हे देवी श्रीराम हृदयं, श्रीराम हृदय मी जे अतिगुह्य अत्यंत हृदय आहे, हृदयाचा ठाव घेणार आहे, अत्यंत पवित्र आहे आणि सर्व पापांचा नाश करणार आहे. आणि पुढं जे साक्षात रामेण कथितम 54वा श्लोक, साक्षात रामेण कथितम सर्व वेदांत संग्रह, साक्षात रामरायांनीच ते सांगितलेलं आहे. सर्व वेदांत संग्रह, सर्व वेदांताचा संग्रह ज्याच्यात आहे. याच्यात थोडा नीट विचार करू आपण. जर राम हृदय साक्षात रामांनी सांगितलेलं आहे तर सीतामाई ज्या 32व्या श्लोकापासून 43व्या श्लोकापर्यंत बोलतात, 44व्या श्लोकात शिव स्वतः पुन्हा बोलतात आणि पुन्हा 53 ते 56 तेच बोलतात. आणि त्याच्या आधी पुन्हा शिव 16 ते 31 बोलतायत. त्याच्या आधी 7 ते 15 पार्वती माता बोलतात आणि त्याच्या आधी 1 ते 6 वेदव्यास भगवान बोलतात. इथं जरी लिहिलं नसलं व्यासोवाच असं तर ते समजून घ्यायचं, कारण त्यांनीच हा ग्रंथ सांगितलाय. तर याच्यातील रामराय दोनदा बोललेले. तिसावा श्लोक राम सीता उवाच इदं ब्रूहि तत्त्वं हनुमते दुष्कल्मषोऽयं ज्ञानस्य पात्रं नित्य भक्तिमान. या 30व्या श्लोकामध्ये भगवंत एकदा बोलले, त्यानंतर थेट 45व्या श्लोकापासून त्यांनी बोलायला प्रारंभ केला. तर हे 30वा श्लोक जो आहे तो पण तत्वाच्या दृष्टीने महत्वाचा नाहीये, तो फक्त संवादात्मक आहे. राम सीता उवाच इदं, सीतेला रामराय बोलले ब्रूहि तत्त्वं हनुमते, हनुमंताला तू तत्व सांग, माझं तत्व सांग. का तर तो पाप विरहित आहे आणि ज्ञानाला पात्र आहे आणि माझा नित्य भक्त आहे. नित्य भक्तिमान हा 30व्या श्लोकातील शब्द रामरायांनी किती सुंदर पद्धतीनं 51-52 मध्ये पुन्हा प्रकट केलेला आहे. भक्तासाठीच हे ज्ञान आहे. जो भक्तिमान आहे तोच याला पात्र आहे. 30व्या श्लोकात पण भगवान म्हणालेले आहेत नित्य भक्तिमान आणि 51-52 मध्ये पण भक्तीचंच महात्म्य सांगितलेलं आहे. बरोबर आहे.
इतकंच भगवान बोललेले आहे. त्यामुळे तोही श्लोक नसून राम हृदय हे मूळतः 45 ते 52 आणि त्यात सुद्धा 45 ते 50 म्हणजे 6 श्लोकांमध्ये हा पूर्ण तत्वार्थ भगवान सांगतात. म्हणजे श्रीराम हृदयातील हृदय हेच आहे. आणि 44व्या श्लोकापर्यंतचा जो काही भाग आहे तो सर्व प्रस्तावनात्मक किंवा मूळ हृदयाच्या जवळ नेण्याचा असलेला उपक्रम आहे. तसा तर पहिला श्लोक सुद्धा फार मोठा आहे, जो पहिल्या दिवशी आपण बघितला, पण तो व्यासांनी सांगितलेला आहे. पण इथं 45 ते 50 हे जे 6 श्लोक आहे, हे 6 श्लोक आहे श्री रामरायांचं हृदय आहे. मुळात श्री रामहृदय हे सगळे 56 श्लोकांचं पूर्ण स्तोत्र आहे, पण त्याच्यातील कोणता भाग सगळ्यात गहन आणि महत्वाचा तो 45 ते 50 मध्ये आलाय. 51-52 हा त्याला जोडून पुढचा भाग आहे, जो भक्ती महात्म्य सांगणार आहे. आणि 30व्या श्लोकात पण पुन्हा भक्तीचं महत्व आलेलं आहे. अशा प्रकारे हे राम हृदय समजून घ्यायला हवं. अत्यंत गोपनीय असं हे ज्ञान सांगितलं. साक्षात रामायण कथितम सर्व वेदांत संग्रह 54वा श्लोक. यः पठेत, सर्व वेदांताचा संग्रह त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे पुढे सांगितलं सगळ्यात महत्वाचं असतं, साक्षात रामायण कथितम, स्वतः भगवान जे बोललेले आहेत त्याला खूप वेटेज असतं. कोण म्हटलं रे? तो म्हणाला ना, सोडून दे, तो तसंच म्हणायचा. अमका पण असंच म्हणाला, होय तोही म्हणाला असेल कदाचित. अरे पण ते असं बोलले, अरे बापरे, मग विचार करायला हवा. कोण बोललं याच्यावर सगळं. साक्षात रामेण कथितम, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. साक्षात भगवान बोलले, त्यामुळं ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ते सर्व वेदांताचा संग्रह असणार असं आहे. आणि आता त्याचा परिणाम काय ते भगवान सांगतात. या पठेत सततम भक्त्या समुक्तो नात्र संशय. काय या भक्तीचं महत्व आहे बघावं. शिव पण म्हणतात या पठेत सततम भक्त्या. आमचं चुकतं ते इथंच, आम्ही रट्टा मारायचं काम करतो. काय समजला? अहो गेली 20 वर्ष मी कधी भीमरूपी म्हणायचं चुकलो नाही. पण मग वागताना, बोलताना, विचार करताना त्या भीमरूपीचा कधीतरी प्रभाव दिसू दे की 20 वर्षातला. का दिसत नाही? कारण आम्ही भीमरूपी म्हणून टाकतो, म्हणून ठेवत नाही. जो म्हणून ठेवतो त्याला शब्द आहे भक्त्या. आणि तुम्ही आम्ही म्हणून टाकतो त्याला हे या पठेत सततम, एवढंच, भक्त्या नाही. शिव म्हणतात या पठेत सततम भक्त्या असं मुक्तो नात्र संशय. जो भक्तिभावानं याचा पाठ करेल सातत्यानं याचा अर्थ दर सेकंदाला असं नाही, रोज एकदा किंवा रोज त्यांनी काय जे ठरवलं असेल, मी रोज 5 वेळा म्हणेन, मी रोज 3 वेळा म्हणेन, मी रोज एकदा म्हणेन, ते सातत्य जर त्यांनी ठेवलं. पण कशा आम्ही पाठाचं सातत्य ठेवतो, भावाचं सातत्य ठेवू शकत नाही. दॅट इज अवर बेसिक प्रॉब्लेम. पाठाचं सातत्य ठेवतो, काही झालं तर मी हे म्हणणारच, दॅट इज ऑल्सो गुड. न म्हणण्यापेक्षा चांगलं, पण फार चांगलं नाही. भक्तीने युक्त पाठ करणं हे महत्वाचं. याच्यामध्ये एक गोष्ट छान लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे पाठ करणाऱ्याला, म्हणजे ते म्हणणाऱ्याला त्याचं यथार्थ ज्ञान बुद्धीच्या स्तरावर तरी, बाकीचं भावाच्या स्तरावर आणि अनुभूतीच्या स्तरावर जाऊ द्या, तो फार पुढचा टप्पा आहे. पण बुद्धीच्या स्तरावरचं सुद्धा जरी त्याला ज्ञान झालं नाही तरी एक वेळ चालेल, पण त्यांनी भक्तीनं पाठ केला पाहिजे. म्हणून इथं भगवंतांनी म्हणजे शिवांनी पठेत भक्त्या असं म्हटलेलं आहे. ज्ञानतः ते पठण करावं, समजून पठण करावं,
ही कंडिशन घातलेली नाहीये. ती कंडिशन नसावी असं नाही, पण भक्तीनं ते असावं ही कंडिशन मुख्य आहे. का? ती भक्तीच तुम्हाला तारून नेते. मी हा पाठ म्हणतोय, या पाठानं माझं कल्याण होणार आहे, ही श्रद्धाच मला काय करते, तारते. भगवंत हे नोटीस करतो, अरे अगदी प्रेमानं हा माझा पाठ म्हणतोय, त्याला यातलं काही फार कळत नाहीये, पण त्याची श्रद्धा अप्रतिम आहे, त्याचा भाव अत्यंत शुद्ध आहे, आणि हे म्हणताना माझं प्रेम त्याच्या हृदयामध्ये आहे. फार त्याला याच्यातलं पडलेलं आहे वेदांत वगैरे असं काही नाही. लेट इट बी. पण त्याचं प्रेम माझ्यावर आहे, भगवंत हे पाहतो. म्हणजे इतका सगळा वेदांत ऐकल्यानंतर शेवटी कन्क्लुजन कुठं आलंय? सगळं कन्क्लुजन भक्तीमध्येच येऊन टिकलं. आणि भक्तीची नितांत आवश्यक असणारी एक बाजू म्हणजे श्रद्धा. श्रद्धेनंच भक्ती जिवंत राहते. अश्रद्धाला भक्तीची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये नितांत श्रद्धा असायला हवी. त्या श्रद्धेच्या जोरावरच आम्ही मुक्त होऊ, यात काडीचाही संशय असता कामा नये असं भगवान महादेव म्हणताय. भगवान महादेव असं अजिबात म्हणत नाहीये की याच्यातील गुह्यातील गुह्य तत्वज्ञान जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तो मुक्त होणार नाही. ते तर होणारच आहे, पण कंडिशन काय आहे? भक्तिभावानं केलं तर भगवान कृपा करून त्याला ते ज्ञान देतील. म्हणून भक्तीनं हे समजून घेणं हा खरा विवेकीपणा आहे, हे न विसरता लक्षात ठेवायचं. म्हणजे किती वेदांत 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 प्रेमी लोक काही असतात, पण त्यांना हेच कळत नाही, आणि तिथं त्यांची स्टेलमेट होते. त्यांना राजा हलवताच येते. स्टेलमेट माहितीये ना, राजा हलवताच येत नाही. 55व्या श्लोकात पुढं महादेव सांगतात, ब्रह्महत्यादि पापानि बहुजन्मार्जितान्यपि नश्यत्येव न संदेहो रामस्य वचनं यथा. श्री रामरायांचंच वचन आहे की ब्रह्महत्येसारखं जरी पाप केले असेल आणि अनेक जन्मांमध्ये अशी पाप केली असतील, ही सर्व पाप सुद्धा या पाठानं, भक्तियुक्त पाठानं नष्ट होतात, यामध्ये काहीही संदेह ठेवू नका, असं स्वतः रामरायांचं वचन आहे, असं महादेव सांगतात. आणि 56वा श्लोक भगवान महादेव सांगतात, यो अतिभ्रष्टो अतिपापी परधन परदारेषु नित्य उद्यतो वा स्तेयी ब्रह्मग्न माता पितृवध निरतो योगी वृंदापहत्तारी यः संपूज्य अभिरामं पठति च हृदयं रामचंद्रस्य भक्त्या योगींद्रैः अपि अलभ्यं पदम इह लभते सर्वदेवैः सपूज्यम्. फलश्रुती सांगितली. भगवद्गीतेतील तो प्रसिद्ध श्लोक, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा. तोच श्लोक इथं आहे. भावार्थानं अत्यंत दुराचारी जरी तो असला सुदुराचार, पण भजते माम अनन्य भाग, अनन्य भक्तीनं तो माझं भजन जर करायला लागला, त्याला साधूच म्हणा. साधुरेव समंतव्य का सम्यक व्यवस्थितो हि सहा, कारण तो त्याला सम्यक ज्ञान झालेलं आहे. कसं वागायचं हे आता त्याला कळायला लागलं. याच्यापूर्वी आपण चुकलो, पण आता मात्र नीट वागायला हवं हे त्याला कळलं. अगदी तेच आहे. जो अतिभ्रष्ट असेल, आचारानं भ्रष्ट, वाणीनं भ्रष्ट, सगळ्याच बाबतीमध्ये भ्रष्ट असेल, पुरुषार्थ साधनेमध्ये भ्रष्ट असेल, परमार्थ साधनेमध्येही भ्रष्ट असेल, अतिपापी खूप पाप करणार असेल, परधनामध्ये आणि परस्त्रियांमध्ये आसक्त असेल, आणि नित्य त्याचा हाच उद्योग असेल, नित्य उद्यतो वा, इतका तो वाईट असेल, खराब असेल, स्तेयी चोऱ्या करणारा, ब्रह्मग्न वेदज्ञ ब्राह्मणांची हत्या करणारा किंवा त्यांना विरोध करणारा, माता पितृवध निरतो, माता पित्यांना सुद्धा मारायला कमी न करणारा, वध करणारा,
योगी वृंदापकारी, अनेक योग्यांना म्हणजे भक्तांना सिद्धांना त्रास देणारा, उपकार करणारा, असा जरी त्याचा पूर्व इतिहास असला एखाद्याचा, असा जरी त्याचा पूर्व इतिहास असला, पण यह संपूज्य अत्यंत पूज्य भावनेनं अभिरामम हृदयम रामस्य अभिरामम हृदयम यह पठती भक्त्या. पण झालं ते झालं, इथून पुढे आपण असं वागायचं नाही असं लक्षात घेऊन अनुतापानं दग्ध झाल्यामुळं जो हृदयाशी रामरायांचंच हृदय लावून, म्हणजे रामहृदय हे स्तोत्र हृदयाशी धरून अत्यंत भक्तीनं याचं पठण करतो. बघा, पुन्हा पठण हा शब्द आहे, पण भक्तियुक्त पठण असाही शब्द आहे. असं जर तो पठण करत असेल भक्तियुक्तपणे, म्हणजे सगळं त्याला कळलंय असं अजिबात नाही, तरी सुद्धा अत्यंत भक्तीनं जर या श्लोकाचं स्तोत्राचं तो पठण करत असेल तर काय होतं? योगींद्रैहि अपि अलभ्यम पूज्यम पदम सहा सर्वदेवैहि पूज्यम पदम इह सहा लभते. यद योगींद्रैहि अपि अलभ्यम, मोठ्या मोठ्या योग्यांना नव्हे, योगींद्रांना सुद्धा जे पद प्राप्त करणं अलभ्य आहे, अवघड आहे, आणि असं ते परमपद जे सर्व देवांनी पूजलेलं आहे, असं परमपद इतक्या खाली घसरलेल्या माणसाला सुद्धा निश्चयानं प्राप्त होतं, प्रोव्हायडेड त्याला अनुताप झालेला आहे. आणि आता मात्र इथून पुढं रामरायाच्या हृदयाची सेवा करणं माझं कर्तव्य असं म्हणून त्याचंच भजन पूजन करून अत्यंत भक्तीनं तो त्याचं पठण करतो. अशा प्रकारे या रामहृदयाचा उपसंहार, त्याची फलश्रुती, त्याचा पाठाचा विधी, त्याचा परिणाम, त्याचे विधिनिषेध हे शिवशंकरांनी इथं सांगितले. इथे श्रीमद अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे बालकांडे श्री रामहृदयम स्तोत्रम संपूर्ण, असं हे स्तोत्र इथं पूर्ण होतं असं या पुराणामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे आज आपण रामहृदय हा पाठ सुरुवात झाली आपली श्रावण सोमवारी आणि समाप्ती होती आहे एकादशीला, श्रावण शुद्ध एकादशीला. तर हे रामरायांच्या, शिवांच्या, सीतामाई, हनुमंतराय, पार्वती माता आणि भगवान वेदव्यास या षडगुणेश्वर संपन्न अशा सर्वांच्या कृपेनं हे सगळं संपन्न होतंय असं मी म्हणतो. आणि नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तराचा विषय आपण आता प्रारंभ करूया. श्रीराम. सर दादा बोला. जय श्रीराम. जय श्रीराम. इथे एक छोटासा माझी शंका होती, छोटीशी. आपण बघितलं की हे सर्व जे रामायण घडवलं ते सीतामाईनी घडवलं, म्हणजे मायारूपी करती धरती तीच आहे असं ती सांगते. आणि नंतर पूर्ण सांगितल्यानंतर मग इव्हन राम स्वतः बोलत नाहीत, तोही विषय आपण बघितला की ते. मग असं असताना त्यांच्या मुखातूनही सीतामाईच बोलते असंही आपण प्रगट होते, असंही आपण बघितलं. मग असं असताना मग रामाला बोलायला द्यायचं काही कारण नाही, हे सगळं नाहीतरी सीतामाईच बोलते. तर मग राम बोलतोय किंवा राम उवाच, हे कसं काय? नाही, कसं काय हे अवघड नाही आहे. तीच वैष्णवी शक्ती अनेक रूप घेऊ शकते. पण काल त्याचं उत्तर दिलंय आपण की आपली भावना भगवंतामध्ये, परब्रह्म स्वरूप श्री रामचंद्रांमध्ये आहे आणि ती भावना जिवंत ठेवावी म्हणून त्या भावनेचा उपयोग करून तुम्हाला मुक्ती द्यायला मदत व्हावी म्हणून रामरायांच्या मुखातून ते सांगितलं जातं. कारण आपण जगतो ते स्त्री पुरुष या स्तरावर जीवन जगतो. तर लिंगभेद आहे ना, आपण रोज जे जगतो
तो लिंगभेद आहे आपल्याकडे. म्हणजे सांगण्याला वेटेज यावं म्हणून असं आहे का? वेटेज कारण त्यांना भगवान या रूपात आपण बघतो, ईश्वर या रूपामध्ये बघतो, तर त्यांची ते अधिष्ठान रूप आहेत आणि त्यांची अधिष्ठात्री त्यांचं अधिष्ठित सीता आहेत, त्यांच्यावर आधारित सीता आहेत असं आपण बघत असल्यामुळं तोच भाव टिकवून त्याला मुक्त करणं, त्याला मुक्तीच्या दिशेने पुढे नेणं, याच्यासाठीच श्री रामरायांच्या मुखातून ती बोलते, पण बोलणारी तीच आहे. आणि आपण इथं लिंगभेदानं जीवन जगतोय. परब्रह्मामध्ये लिंग नाही, काही नाही. ती माया स्त्री रूपामध्ये आपण शब्द दिलाय माया म्हणून ती स्त्री रूपात प्रकट झाली आहे. जसं काल आपण म्हटलं सरिता म्हणजे बायको भासते. सरिता एखाद्या पत्नीचं नाव असेल तर त्याला सरिता नाव म्हटलं तर त्याला बायको, पण त्या कवीनं घेतलेलं नाव आहे ते तो नदीला म्हणतोय. तर नदीमध्ये स्त्री आहे का? नाहीये. नदी तर पाणी आहे. नदी स्त्री पुरुष खळाळ, दासबोधामध्ये आपण वाचलंय. नदी स्त्री पुरुष खळाळ, बरोबर. खळाळ शब्द हा पुल्लिंगी आहे, नदी हा स्त्रीलिंगी आहे, बरोबर. पण खळाळामध्ये पण पाणीच आहे आणि नदीमध्ये पण पाणीच आहे. बोलण्याची पद्धत, चिंतन करण्याची पद्धत, याच्यावरून स्त्री पुरुष हा जो भेद आणि प्रकृतीमध्ये स्त्री पुरुष हा जो भेद आहे म्हणजे या सृष्टीमध्ये, तर त्याला आपण अभ्यस्त आहोत. आपण ज्याला अभ्यस्त आहोत तिथून तुम्हाला पुढे न्यायचंय. आणि इथं महादेवांच्या तोंडी पण मग माया सीतामाई बोलली का? सीतामाई म्हणजे तुम्ही तिला सीता म्हणा, तुम्ही तिला माया म्हणा, काही आधी माया म्हणा. हा, ते जे काही भासतं ते सगळं मायावी आहे, बरोबर. आणि त्याला तुम्ही माया म्हणजे स्त्रीरूप पाहताय म्हणून तुम्हाला असं वाटतं स्त्रीरूप आहे. ते स्त्रीरूपही नाहीये, ते पुरुष रूपही नाही, ते नपुंसकलिंग पण नाहीये. दासबोधाचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी त्याच जगज्योतीची स्त्रीलिंगी नावं दिली आहेत, पुल्लिंगी दिली आहेत आणि नपुंसकलिंगी दिलेली. सर्व रूपाची नावं, पण नावं वेगळी असली तरी तत्व एकच आहे, बरोबर ना. म्हणजे म्हणून हा इतका उच्च ग्रंथ आहे की तो व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बघितला की संभ्रम वाढत जातात. म्हणून आपली बुद्धी सुद्धा तात्विक स्वरूपाचीच ठेवली म्हणजे ते सगळं समजायला सोपं जातं. धन्यवाद. बुवा काही बोलू? कोण बोलतोय? आरतीताई बोलताय? हो बोला. भावसारदादांनी जो प्रश्न विचारला त्याचंच म्हणजे त्याचं उत्तर आपण असं म्हणजे असं ही त्याचा अर्थ लावू शकतो का की श्री पार्वती मातेसाठी महादेव हे त्यांचे सद्गुरू आहेत, तसं हनुमंतरायांसाठी सुद्धा आणि सीतामाईंसाठी सुद्धा श्रीरामांच्या पलीकडं मोठं असं काहीच नाही, म्हणजे तेच त्यांचे गुरु आहेत. आणि आपल्या परंपरेनुसार गुरूंनी केलेल्या उपदेशाला आपण सर्वात जास्त महत्त्व देत असल्या कारणाने श्रीरामांच्या मुखातून त्यांचं हृदय निरूपण आणि महादेवांकडनं जसा श्रीरामांचा सतत जप होतो म्हणून त्यांच्या आराध्याचंही निरूपण परमोच्च अशा महादेवांकडनं झालंय असं आपण म्हणू शकतो का? त्या अंगाने आपण म्हणू शकतो, पण त्याच्यात देह रूपातील गुरु आम्हाला अपेक्षित आहे असा अर्थ होतो. बरं. देह रूपातील गुरु आम्हाला अपेक्षित आहे असा अर्थ घेऊन तो करायला काही हरकत नाहीये, त्यात काही दोष आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे. प्रज्ञा देखील करणे. तुम्ही सांगत होता तेव्हा मला गीतेच्या 9व्या अध्यायाची आठवण येत होती. त्याचाच विचार चाललेला. सगळं पॅरल्स खूप होते आणि तुम्ही त्याचा उल्लेख पण केला, असो मोठा दुराचारी अनन्य जो. त्याच्याबद्दल जस्ट एक प्रश्न होता की पण विनोबांनी जे गीताईने दिलंय तो एक श्लोक आहे, त्याच्यावर तुम्ही एक्सपांड कराल का? तो असा आहे की सममी सर्वभूतास प्रिय प्रिय नसे मज परी प्रेम बळे राहे भक्त माझ्यात त्यात मी, असं विनोबांनी केलंय. तुम्ही जरा एक्सपांड केलं तर खूप छान वाटेल. खूप खूप धन्यवाद त्याच्याकरता. धन्यवाद. सगळ्यांच्या बाबतीत मी समस्वरूपात असतो असं जे सांगितलंय, कारण भगवंत इथं ईश्वर भावानं साक्षी भावात आहे आणि साक्षी भावामध्ये सगळ्यांना समरूपात पाहायची वृत्ती असते, तोच समत्व योग आहे.
भगवद्गीतेचा समत्व योग तोच आहे की सगळ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे सर्वं खल्विदं ब्रह्म हा श्रुतीचं वचन आणि गीतेचं वचन हे की वासुदेव सर्वमिती, सर्वांमध्ये त्या वासुदेवालाच पाहायचं. आता वासुदेव स्वतः स्वतःला सर्वांमध्ये पाहणार आहे, बरोबर ना. त्यामुळं ते सर्वांमध्ये समस्वरूपामध्ये जरी असले तरी भक्ताचं वैशिष्ट्य काय असतं की भक्त हा पूर्णतः भगवंतावर अवलंबून असतो. ज्याप्रमाणे आई किंवा वडील हे मुलांसाठी सारखे असतात, ठीक आहे, पण भक्ताला बिडाल वृत्ती मानलंय आणि अन्य योग्यांना मरकट वृत्ती मानलेलं आहे. बिडाल मांजर आणि मरकट म्हणजे माकड. तर मरकट वृत्ती काय आहे? लहान जे बाळ असतं माकडाचं ते त्याच्या आईच्या पोटाला घट्ट धरतं आणि आई झाडावरून इकडून तिकडे उड्या मारेल, काही करेल, त्या बाळाची पकड घट्ट पाहिजे. ती आई मध्ये मध्ये ऍडजस्ट करत असते, ते जरा खाली सरकते का त्याला थोडी वर घेणे वगैरे ते आई करत असते, नाही असं नाही. पण इथं सर्वस्वी जबाबदारी त्या पिल्लाची की त्याची पकड डिगी होता कामा नये, राईट. पण भक्ताचं तसं नाही. भक्त म्हणतो मला पकड बिकड काही कळत नाही, मला बाकी काहीच कळत नाही. नान्यम जाने न एव जाने न जाने, मला बाकी काहीही माहिती नाही, मला फक्त तू कळतोस, आता तुला काय कर. म्हणजे तो सर्वस्वी त्या परमात्म्यावर त्याच्या आराध्यावर, मग ते कदाचित सद्गुरू पण असू शकतात किंवा भगवंत असू शकतो, त्यांच्यावर पूर्णतः तो अवलंबून असल्यामुळं त्याचं सर्व भगवंताला किंवा त्या आराध्याला चालवावं लागतं आणि त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्याला बिडाल वृत्ती म्हणतात. म्हणजे मांजरी व्याल्यानंतर त्या मांजराच्या पिल्लांना डोळे पण नीट आलेले नसतात, काही दिवस ते आंधळच असतं जवळपास मांजराचं पिल्लू. ते पूर्ण पराधीन असतं, ते काहीही करत नाही. ते झोपणं आणि आईचं दूध पिणं ह्याच्या पलीकडं ते पिल्लू काही करत नाही. पण ही मांजरी सारखी जागा बदलत असते का, तर अन्य बोके त्या पिल्लांना खातात. त्यामुळं त्या मांजरीला 1-2 दिवसापेक्षा जास्त वेळ एके ठिकाणी सगळ्या पिल्लांना ठेवता येत नाही. ती सारखी आपलं जागा बदलत असते. मग जागा बदलताना एवढ्या छोट्या पिल्लांना ज्यांचे डोळेही धड उघडलेले नाहीयेत त्यांना चालता काय येणार, त्यावेळेला ती मांजरी काय करते, त्या पिल्लांना मानेला धरते आणि दुसरीकडे जिथं तिला जागा बदलली तिथे घेऊन जाते, ठीक आहे. आता पिल्लांची सगळीच्या सगळी जबाबदारी त्या मांजरीलाच उचलावी लागते. हे जसं आहे तसंच भक्ताचं असतं. तो पूर्णतः त्या भगवंतावर तो हात वर करतो. मला म्हणतो मला काही माहित नाही, आय डोंट नो एनिथिंग, मला तू माहिती आहेस, तू आता बघ काय करायचं ते. अन्याश्रयाणाम त्यागः अनन्यता असं भक्तिसूत्रात नारद महर्षी म्हणतात. त्यामुळे सर्व अन्य आश्रयांचा त्याग, मला दुसरं काही माहिती नाही, तूच मला बघ. त्यामुळे सर्वस्वी भगवंतांना त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि म्हणून त्याच्याबद्दल म्हणजे भक्ताबद्दल असं विशेष म्हटलं जातं. खरं तर भगवंताचे योगी असो ज्ञानी असो सगळेच सारखे आहेत ना, त्याचीच मुलं आहेत सगळी, आणि पित्याची किंवा आईची भावना सगळ्या मुलांबद्दल सारखी असते. पण याच्याकडे एखादं दगड असतं, एखादं असं काही असतं, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. बरोबर आहे. बरोबर. धन्यवाद. मी म्हणत होते भक्तीबद्दल एवढं सगळेजण संत सगळे आत्ताही आपणही सांगितलं, तर मग भक्ती करायची आहे तर वेदांताच्या अभ्यासाची कशी आवश्यकता आहे किंवा का आवश्यकता आहे मग त्याच्यासोबत? 15 ऑगस्ट ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन आहे. 15 ऑगस्ट कालचाच दिवस. ते प्रवचन जर तुमच्या वाचनात आलं तर महाराजांनी फक्त अध्यात्म नव्हे तर व्यवहारामध्ये सुद्धा वेदांत कसा आवश्यक आहे हे त्या प्रवचनात सांगितलेलं आहे. वेदांताशिवाय कशाचंच पान हलत नाही आणि भक्ती आणि वेदांत हे भिन्न आहेत असं मानणं चूक आहे मुळात. कारण 9वी भक्तीचा जर तुम्ही विचार कराल तर 9वी भक्तीमधील 9वी जी भक्ती आहे ती 9वी भक्ती म्हणजे वेदांतच आहे.
आणि 9 भक्तींमध्ये पहिली आणि 9वी या अपरिहार्य भक्ती आहेत आणि मधल्या भक्ती या म्हणजे भक्ती प्रकार, मधले भक्ती प्रकार हे ज्याच्या त्याच्या मनोदशेवर आधारित आहे. पहिली भक्ती श्रवणाची, त्या श्रवणाच्या पोटामध्येच मनन येतं, ही अपरिहार्य आहे, जे आता आपलं चाललेलं आहे. आणि शेवटची भक्ती आहे ती आहे आत्मनिवेदनाची, की जिथं प्रकृती पुरुष यांचं स्वरूप कळतं आणि माझ्यामध्ये प्रकृती आणि पुरुष ही 2च तत्व आहेत. ज्याला मी म्हणतो, सध्या ज्याला मी म्हणतो त्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष ही 2च तत्व आहेत. मग अशी 2च तत्व असताना तिसरा मी म्हणणारा कुठं आहे, असा प्रश्न समर्थांनी विचारलाय. जर विवेकाचा आधार घेतला आणि माझं अनालिसिस ज्याला मी आत्ता मी मानतोय, म्हणजे देह, बुद्धी, इंद्रिय, अंतःकरण वगैरे 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 सगळं कॉम्प्लेक्स, हा जो मी आहे असं मी मानतोय सध्या, त्याच्यामध्ये 2 विभाग, एक पुरुषाचा आणि एक प्रकृतीचा. पुरुषाचा विभाग जो अंश आहे तो त्याला देऊन टाका, म्हणजे आत्मा, आणि प्रकृतीचा जो अंश आहे म्हणजे हे सगळं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिय, प्राण तुमचे आणि हा पंचभौतिक देह, हे सगळं प्रकृतीला द्या. आता ह्या गोष्टी जर तुम्ही अनालाइज करून त्यांना देऊन टाकल्या तर त्यानंतर मी म्हणणारा तिसरा कुठे आहे शिल्लक? इट इज नॉन एक्झिस्टिंग. तो तद्रूपच झालेला आहे. याला आत्मनिवेदन, निवेदन याचा अर्थ शरण जाणं, आणि ही आत्मनिवेदनी भक्ती इज नथिंग बट वेदांत. तोच वेदांत आहे, कारण भक्तीतूनच वेदांताकडे आपण शिरतो. श्रीमद शंकराचार्यांची जर व्याख्या आपण स्वीकारली भक्तीची तर त्याच्यातून अधिक ते स्पष्ट होईल. आचार्यांनी सुद्धा भक्तीचंच गुणगान केलेलं आहे. आचार्य म्हणतात की मोक्ष साधन सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. सर्व मोक्षाचा उपाय साधणाऱ्या साधनांमध्ये भक्तीच सर्वश्रेष्ठ आहे. भक्तिरेव गरीयसी, सगळ्यात मोठी, गरीयसी म्हणजे मोठी, सगळ्यात मोठी भक्तीच आहे. पण कशाला म्हणायचं भक्ती? मोक्ष साधन सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान करणं यालाच भक्ती असं म्हणतात, अशी व्याख्या आचार्यांनी सांगितलेली, श्रीमद शंकराचार्यांनी. यालाच भक्ती असं म्हणतात. त्यामुळं आता ज्याला आपण भक्ती 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 म्हणतोय ना सगळे लोक, ही कृपा करून लक्षात घ्या, भक्ती नाही, ती उपासना आहे. आपण ज्याला म्हणजे ज्याला भक्ती मानून तुम्ही प्रश्न मला विचारला, तुमची काहीतरी भक्तीची व्याख्या असेल ना, भक्तीची धारणा तुमची काहीतरी असेल, याला असं भक्ती म्हणतात आणि हा तर आहे वेदांत, मग भक्तीच म्हणतोय तर ह्याची गरज काय असा तुमचा प्रश्न आहे. तर तुम्ही ज्याला भक्ती मानता आहात ती भक्ती नाही, ती फक्त उपासना आहे. त्या उपासनेची उंची जेव्हा वाढेल त्यावेळेला तिला भक्तीचं स्वरूप येईल, आणि तेच स्वरूप इथं अभिप्रेत आहे. नामाच्या अंगाने विचार कराल तर वो नाम कुछ और, ते परावाणीचं नाम जेव्हा सुरू होईल ते नाम महाराजांना अपेक्षित आहे. श्रवणाच्या दृष्टीने विचार कराल तर तुम्ही श्रवण करता करता मननरूप होऊन अनुसंधानात जा, तेच अभिप्रेत आहे. कीर्तनाचा विचार कराल, कीर्तन ही भक्ती आहे, तर कीर्तन करता करता सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढप्रताः नमस्सन्त्यञ्च मां भक्त्या. हे जे गीतेमध्ये भगवंताच्या कीर्तनाचं महात्म्य सांगितलंय, तो इतका वेगवान होतो की तो भगवतमयच होऊन जातो कीर्तनामध्ये. आणि गाऊ कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनातून आम्ही ज्ञानाचे दीप लावतो असं संत सांगतात. ज्याचा अर्थ कीर्तन भक्ती राहिली की ज्ञान झालं, हे समजून घेण्याचा विषय. नामाबद्दल मी बोललोच. पादसेवनाचंही तसंच आहे. पादसेवन तुम्ही दासबोधाचा अभ्यास करणारे आहात, मला माहिती आहे. पादसेवनामध्ये किती मोठा वेदांत, भक्तीमध्येच केवढा मोठा वेदांत दासबोधात सांगितलाय. पादसेवन भक्तीमध्ये तिथं गुरुपाद सेवन घेतलेलं आहे, बरोबर. अर्चन भक्तीमधून सुद्धा अर्चन करता करता माझंच आत्मतत्व मी या मूर्तीमध्ये स्थापन करतो, आणि मुळात ऐक्य असताना द्वैत कल्पून त्या द्वैत रूपाची कल्पना करून मी पूजा करतो. हे अर्चन भक्तीचं मर्म आहे. त्याच्यातही वेदांत आहे. वंदन भक्तीमध्ये तर शरणागतीच आहे. तो देवाला पूर्ण शरण गेल्यामुळं तो
तो वेगळा राहिलेलाच नाही, त्याच्या इच्छा स्वतंत्र राहिल्याच नाहीयेत. त्याच्यातूनच दास्य आलं. जे हनुमंताला आता उपदेश केला ती भक्ती कोणती आहे? दास्य भक्ती आहे. हनुमान दास आहे हे रामराय सांगतायत. ते भक्त आहेत म्हणजे सख्य आहेत. भगवंताकडून सख्य, भक्ताकडून दास्य असं आचरलं जातं. आणि मग आत्मनिवेदन. त्यामुळं तुम्ही ज्याला आता भक्ती मानता आहात ती भक्ती नाही आहे हे समजून घ्या. ती फक्त उपासना आहे. त्या उपासनेचा परमोत्कर्ष झाल्यानंतर जेव्हा भक्ती होईल तेव्हा हा प्रश्न शिल्लक राहणार नाही की वेदांत कशासाठी. कारण भक्ती आणि वेदांत याच्यामध्ये भेद करण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, पटलंय? अजून काही शंका आहे? नाही, धन्यवाद. म्हणजे पटलं नाही आहे असं आहे की शंका नाही असं? शंका नाहीये, पटलं आहे. धन्यवाद. जय श्रीराम. हा, जय श्रीराम. बोला हा, येतो बोला. हा, ऐकूत आहात ना? हा, येतो. छान निरूपण होतंय. धन्यवाद. धन्यवाद. हा, आत्मानुभूती होणं हाच आपल्या सर्वांचा उद्दिष्ट असतो ना. तर आता महादेव तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं नाव स्मरण करतात. रामाच्या सीतामाता हे त्यांच्या एकरूप आहे आणि हनुमंताच्या हृदयीत राम बसलेले आहेत. तर मग हा राम हृदय स्तोत्रामधून आपण हा आत्मानुभूताचा म्हणजे आत्मबोध होतो का असंच उद्दिष्ट ठेवावं का या राम हृदय स्तोत्रात? इथं त्याच्या एक मिनिटचा आवाज मी बंद करतो कारण मला टिको येतोय. हा, तर इथं त्याचा प्रभाव काय सांगितलेला आहे? त्याला मोक्ष मिळतो असं सांगितलेलं आहे. बघा, य पठेत सततम भक्त्या स मुक्तो नात्र संशय. सातत्यानं याचा जो पाठ करेल भक्तियुक्त अंतःकरणानं तो मुक्तच झालाय असं निसंशयपणे समजा असं म्हटलेलं आहे. त्यामुळं मुक्ती मिळवणं हाच त्याचा उद्देश आहे. आणि मुक्ती मिळवणं याचा अर्थ संसारापासून मुक्ती मिळवणं म्हणजेच रामरूप होणं. म्हणून संसारापासून मुक्ती ही ज्ञान झाल्याशिवाय, विज्ञान झाल्याशिवाय मिळत नाही. कारण 51व्या श्लोकात भगवान रामराय काय म्हणतात? एतद विज्ञाय मदभक्तो भावाय उपपद्यते. हे जाणल्यानंतर म्हणजे हे एकत्व ज्ञान म्हणजे आत्मा परमात्मा एकच आहे हे ज्ञान, विज्ञाय हे अनुभवून तो माझा भक्त माझ्या स्वरूपाचा होतो, आत्मरूप होतो. आणि तो भक्त आत्मरूप होतो इथपर्यंतच उपदेश आहे. कारण तेच त्याचं प्राप्तव्य आहे. त्यालाच मोक्ष असं म्हणायचं. म्हणून आत्मबोधासाठी, आत्मज्ञानासाठीच हा ग्रंथ आहे असा त्याचा भावार्थ आहे. त्यासाठीच हा ग्रंथ वाचला म्हणजे हा श्लोक हे स्तोत्र वाचलं पाहिजे असा त्याचा भावार्थ आहे. ठीक आहे. जय श्रीराम. धन्यवाद. मगाशी कोणी हात वर गेला होता? शुभा कुलकर्णी, बोला. नमस्कार माऊली. नमस्कार. ऐकू येत आहे माझा आवाज? हो, येतो. कृतज्ञतापूर्वक आपल्याला वंदन करते माऊली. कारण हे गुप्त ज्ञान आपण भरपूर खूप सुंदर असं निरूपण आपण केलं. प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला जाणता आला आपल्यामुळे. त्यासाठी कृतज्ञतापूर्वक वंदन. हे जे श्रद्धा, निष्ठा आणि अनन्यता ह्या ज्या भक्तीच्या पायऱ्या आहेत, एक एक अशा चढत जायच्या आहेत, हे असं सांगणारच हे स्तोत्र जाणवलं. एक मुद्दा सांगतो त्याचा, तुम्ही तुमच्या ठिकाणी काय करता येणं शक्य ते बघू शकता. कायिक, वाचिक, मानसिक आणि बौद्धिक या चारही स्तरावर उपासना रोज व्हायला हवी. पुन्हा सांगतो, कायिक म्हणजे शरीरात या स्थूल देह, वाचिक म्हणजे वाणीनं, मानसिक आणि वैचारिक किंवा बौद्धिक या 4 स्तरावर उपासना व्हायला हवी. तर कायिक उपासना म्हणजे शरीरानं केलेली उपासना, पूजा अर्चा.
किंवा मठामध्ये मंदिरामध्ये केलेली प्रत्यक्ष शरीरानं केलेली सेवा, बरोबर. अगदी घरातली सेवा सुद्धा तुम्ही मठातील सेवा असा भाव आणून करू शकता, पण तो भाव शुद्ध राहायला पाहिजे. तर कुठंतरी असं असतं की हे माझं घर आहे, हा माझा अधिकार आहे, मग ती सेवा होत नाही, ते घरचं काम होतं. तर शक्य झालं तर घराच्या जवळच्या एखाद्या मंदिरामध्ये मठामध्ये असं काही करता आलं तर शारीरिक सेवा रोज व्हायला हवी. बरोबर. वाचिक याचा अर्थ वाणी. तर वाणीनं काही स्तोत्र, काही मंत्र, स्तोत्रपाठ जो असतो तो किंवा ग्रंथाचं वाचन असतं. आता तुम्ही समजा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताय तर इतका हा अध्याय किंवा या अध्यायातील इतक्या ओव्या हे मी रोज म्हणेन, बरोबर आहे. तर हे वाचिक किंवा वैखरीनं जप करत असाल तर तो वाचिक विषय झाला. बरोबर. तर हे व्हायला हवं. किंवा पूजा करताना सुद्धा आपण मंत्र म्हणतो तर तेही वाचिकच आहे. किंवा एखादं सत्संग रोज घरी करण्याची पद्धत तुमच्याकडे असेल, रात्री झोपताना एक 10 मिनिटं एखाद्या सद्ग्रंथाचं वाचन करून झोपायचं, तर ते हे सगळं वाचिक मध्ये आहे. मानसिक जप, मानसिक साधनेमध्ये मानसिक जप किंवा ध्यान किंवा मानस पूजा, मानसिक जप, मानसिक म्हणजे ध्यान, मनोनिग्रहाचा संदर्भ आणि मानस पूजा हे विषय मानसिक उपासनेचे येतात. आणि बौद्धिक किंवा वैचारिक म्हणताना रोज काहीतरी श्रवण किंवा वाचन करायचं आणि त्याचं मनन करायचं. बरोबर. ठीक आहे. तर मननाचा अभ्यास फार महत्वाचा आहे, कारण मनन करतो तो मानव, ज्याला मनन करता येत नाही तो मानवच नाही. तर मनन थोडा वेळ तरी केलं पाहिजे एखाद्या विषयाचं. ठीक आहे. तर अशा 4ही स्तरावर रोज उपासना व्हायला पाहिजे. बरोबर. अशी जर उपासना, आता ती कशी करायची काय हे सगळं मग डिटेलिंग फार मोठं लांबेल आणि प्रत्येकाला ते वेगळं वेगळं पण सांगावं लागेल. कुणाचा आराध्य काय आहे, कुणाचा आधार ग्रंथ काय आहे, कुणाची उपासना कशी आहे, याच्यात खूप भेद असतात. त्यामुळे ते फार लांबेल. पण या 4 स्तरांवर जर रोज उपासना आपण करू शकलो तर नक्कीच आपली उपासना वेग पकडेल आणि त्याचं काहीतरी ते लाभ आपल्याला नक्की होईल. हे तुम्ही करू शकता. आणखी एक गोष्ट, रात्री झोपताना उसे रामपाद स्मरोनी असावे किंवा सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून मी झोपलेली आहे अशी भावना ठेवून, म्हणजे एक प्रकारे त्यांचं चरणवंदन करतच मी झोपली अशी भावना ठेवून झोपायचं. त्यांचं नाम घेत घेत झोपायचं आणि जाग आल्यानंतर ते नाम ऑटोमॅटिक चालू होते की नाही हे बघायचं. ते जर चालू होत असेल तर तुमच्या झोपेच्या वेळचं नाव भगवंतांनी घेतलं असं समजायचं. आणि अशा प्रकारे नामसाधना करायची. पहाटेच्या वेळेला किमान एखादी माळ, शक्य झालं तर 3 किंवा 5 माळा एवढा जप किंवा ध्यान करायचं. तर ह्या गोष्टी सांभाळता आल्या तर खूप प्रगती व्हायला मदत होते. खूप खूप धन्यवाद माऊली. श्रीराम. श्रीराम. पुढवलीकर पुन्हा बोलणार आहेत, बोलू शकता. पुढवलीकर बोलू शकता. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. गोंधळ महाराजांचं प्रवचनामध्ये नित्य येतं की नामस्मरणात सर्वस्व आहे, की नामस्मरणातून सर्व साध्य होईल आपल्याला. म्हणजे आत्मानुभूती होईल, ईश्वर प्राप्ती होईल, गुरु प्राप्ती होईल आणि मुक्ती सर्व मिळेल, आनंद मिळेल. तर हे जे ज्ञान प्राप्ती आहे ना, म्हणजे वेदांताचा अभ्यास आहे, तो पण यातून आपल्याला साध्य होईल का अखंड नामस्मरणातून? हो, पण त्याला फार वेळ लागेल. अच्छा. ज्या स्तरावर आपण आता आहोत तो स्तर इतका खालचा आहे की आपण मौखिक नाम घेत घेतच पुढे जाणार. ठीक आहे. त्यामुळं म्हणून मी सुरुवातीलाच या वेदांताबद्दल बोललो होतो की आता आपण हे का ऐकायचं आहे. कारण आपण कितीही नाम आणि नाम घेणारे असं म्हटलं तरी आपण बऱ्याच वेळेला नामाच्या नावाखाली अन्य साधन करत नाही आणि नाम पण घेत नाही. का?
कारण आपण सगळे बुद्धिजीवी लोक आहोत. जितके काही आपण सत्संगाला आलेले आहोत ना, हे बरेचसे लोक हे बुद्धिजीवी लोक आहेत आणि त्यांच्या बुद्धीचं कुठंतरी बुद्धीला खुराक द्यावा लागतो. तिची पण भूक शांत करावी लागते, बुद्धीची भूक. ठीक आहे. महाराजांनी जितक्या लोकांना उपदेश केलेला आहे, ब्रह्मानंद स्वामी असोत किंवा आनंद सागरांसारखे थोर पुरुष असो, तर यांचे अपवाद, किंवा प्रल्हाद महाराजांसारखे असो, हे अपवाद वगळून त्यांना काही सर्वसामान्यांना जसा उपदेश केला तसा त्यांना केलेला नाही. नाम तर आहेच, ते तर सगळे संत सांगतात, ते आपणही सांगतो. तर नाम तर आहेच, पण ह्या विशेष पुरुषांना काही सर्वसामान्यांसारखा उपदेश नाहीये. महाराजांनी जो नामाचा हट्ट सांगितला आहे, त्या काळात असणाऱ्या, त्या काळामध्ये अत्यंत कमी बुद्धिजीवी लोक होते आणि श्रद्धाळू अधिक होते. त्यामुळे महाराजांनी सांगितलं ना, झालं नाम घ्यायचं असं असणारे, आणि त्यांना व्याप सुद्धा कमी होते त्या काळात. त्याचबरोबर त्या काळामध्ये, कारण 100-125 वर्षापूर्वीचा काळ आहे, त्या काळामध्ये त्याचबरोबर अवरोध पण कमी होते, जितके सध्या अवरोध निर्माण झालेले आहेत साधनेमध्ये. आणि ह्या सगळ्यामध्ये पूर्वी लोकांना 4-4 तास सहज वेळ काढता येत असे साधनेसाठी, ध्यानासाठी. आता ते शक्य नाहीये. आणि जितका शहरी भाग जास्त, अर्बन एरिया, पुणे, मुंबई, नागपूर असा अर्बन एरिया जास्त, तितकंच जीवन हे परमार्थाच्या दृष्टीनं आव्हानात्मक होत चाललेलं. मग ती गृहिणी असो, तो नोकरदार पुरुष असो, तो व्यावसायिक असो, कोणी असो, जास्ती हे आव्हानात्मक होत चाललेलं. त्या स्थितीमध्ये नामही नीट घेतलं जात नाही, कारण मन अशांत असतं. नाम घ्यायला लागले की झोपतात. कितीतरी लोक असे बघितलेले. तर नामाच्या बद्दलच सांगायचं तर, आपण आजचा दिवस, आज शुक्ल एकादशी आहे, आपल्या पुण्याच्या मठामध्ये आपण 13 तासाचं नाम जप ठेवतो. त्याचं महत्व आम्हाला आहे म्हणून तर ते ठेवलंय ना. पण वेदांताचं पण महत्व नाम घेणाऱ्यांना कळलं पाहिजे. जसं आम्ही शुष्क वेदांत हा घातक आहे असं आता सांगितलं, आणि भक्तीची त्याला गरज आहे असं सांगितलं, हे जसं ही नाण्याची एक बाजू आहे, तशी नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आहे की अशा भक्तांनी जर वेदांतात थोडं लक्ष घातलं तर त्याच्यातून त्याला बरेच आविष्कार प्राप्त होतील. त्याला एक दिशा मिळेल की अरे बापरे, मला किती लांबवर जायचंय आणि आता मी कुठे आहे. कारण आमची बुद्धी गंजणारी बुद्धी आहे, ती सतत विस्मृत होते. मला किती लांबचं ध्येय गाठायचं आहे आणि आता मी कुठे आहे. त्यामुळं असा वेदांत ऐकला, तिकडे लक्ष दिलं तर अजून फार लांबचा पल्ला मला गाठायचा आहे हे स्मरण व्हायला मदत होते. आणि आपल्या काही संकल्पना सुद्धा स्पष्ट होतात. त्या संकल्पना स्पष्ट होण्याचा फायदा मला जप करताना, नाम घेताना सुद्धा होतो. म्हणून अमकं त्याज्य आहे आणि अमकं ग्राह्य, आम्ही एवढंच करणार, आम्ही हे नाही करणार, हा जो काही हट्ट काही उपासकांमध्ये दिसतो, तर तो हट्ट त्यांनाच त्रास देणारा पुढे ठरतो. त्यामुळं आपण विवेकानं वागावं, विवेक धारण करावा. जसं समर्थांनी म्हटलं की मूर्ख एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो. जो चतुर आहे, बुद्धिमान आहे, तो सर्वत्र पाहतो. पण मूर्ख असतो तो एकदेशी होतो, तो एकच धरून ठेवतो. म्हणून मध्ये पण 2-3 दिवसापूर्वी असाच प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळेला मी त्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं होतं की काहीच न करून प्राणी राम नाम जपेर वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी, असं समर्थानेच दासबोधात सांगितलंय की ज्या दासबोधात वेदांत पण सांगितलंय, त्या दासबोधात हेही सांगितलंय. पण याचा अर्थ काहीच न करून प्राणी, याचा अर्थ तो दिवसातले 8 ते 10 तास त्यांनी जप केला पाहिजे, 12 तास जप केला पाहिजे. आम्ही काय करतो, आम्ही जप करणारे म्हणून आम्ही काही अन्य करणार नाही असं म्हणणाऱ्या कॅटेगरीतले जे लोक आहेत, ते जप सुद्धा मोजका अर्धा, 1, 1.5, 2 तास करतात, त्याच्याहून जास्त करत नाही, बाकीचंही करत नाही. आणि जपाच्या नावाखाली 1-1.5 तास एवढाच जप करतात. त्याच्यातून तो पण माळेचे म्हणजे संख्येच्या मागे लागलेले लोक असतील तर ते धडाधड म्हणजे वाघ मागे लागल्यासारखा जप करतात. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. म्हणजे देवाला पण कळणार नाही की नेमका जप कुणाचा झालाय. ब्रह्मा विष्णू महेश एकमेकांना भेटत असतील
आणि म्हणत असेल ब्रह्मदेव तुमचा जप चाललाय का? ब्रह्मदेव म्हणतो मला कधी कधी विष्णू तुमचा ऐकू येतोय. विष्णू म्हणतील मला कधी कधी शिवाचा जप ऐकू येतोय. त्यामुळं थोडा विवेकानं आपण विचार केला पाहिजे. एकट्या नावानं नक्कीच सगळं साध्य आहे, पण कधी तुकोबाराय ज्या वेळेला भंडारा डोंगरावरती पण करून गेले होते, रामकृष्ण हरी त्यांचा जप होता, भगवंत साक्षात प्रकट झाल्याशिवाय मी माझा जप थांबवणार नाही असं म्हणून ते भंडारा डोंगरावर गेले होते. आणि पूर्वीचे लोक सगळे शिखा सांभाळायचे, त्यांनाही शिखा होती. आपण पेंगुळणार आहोत हे माहीत असल्यामुळं त्या भंडारा डोंगरावर असणाऱ्या एका वडाच्या पारंबीला त्यांनी ती शिखा बांधली आणि ते बसले. का? अशी पेंग आली की ती शिखा उडली जायची आणि त्यांना जागायची, अरे जप करायचंय जप करायचं. असं सातत्यानं त्यांनी 3 दिवस केलं, तेव्हा भगवान समोर प्रकट झाले. हा ऍटिट्यूड आहे का आमचा नाम घेणाऱ्यांचा? नाहीये, दुर्दैवानं नाहीये. असा असता तर काय आनंदच आहे, पण नाही जमत ना आम्हाला. त्यामुळं या वेदांताचा, वेदांत म्हणजे काहीतरी अंगावर झुरळ आल्याने आपण झटकावं, नुसतं झटकावं असं वागणारे काही नाम किंवा इतर उपासना मार्ग स्वीकारलेले लोक असतात. असं काही त्याज्य आणि असं खराब काही नाहीये ना त्याच्यात, हे काही वाईट नाहीये. तेव्हा साकल्याने याचा विचार करावा, आपल्या संकल्पना स्पष्ट करून घ्याव्या, अर्थात आपला अधिकार पण समजून घ्यावा. आत्ता काही हे जे आपण ऐकलं त्याचा अधिकार आपल्याला नाहीये ते ज्ञान होण्याचा, का साधन चतुष्टयच आपल्याकडे नाहीये. पण हे तरी कळलं की माझ्याकडे साधन चतुष्टय नाहीये. पण साधन चतुष्टय मिळण्यासाठी मी किती धडपड करायला हवी, किती प्रयत्न करायला हवे हे तरी मला कळलं. म्हणून आपण या वेदांताचा तसा उपयोग जीवनामध्ये नक्कीच करून घेऊ शकतो. ठीक आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये वेदांताचा कसा अभ्यास, कसा सुरुवात करावी, अभ्यास करावा? दासबोध असा घ्यावा आणि त्याचा सामुदायिक अभ्यास करावा. प्रश्न असतील ते विचारावे आणि तुम्ही वेदांताचा अभ्यास करू शकता. पण वेदांताचा अभ्यास याचा अर्थ बुद्धीच्या म्हणजे बुद्धीची भूक भागवण्यासाठी की साधनेसाठी हे आधी कळलं पाहिजे. साधनेसाठी करायचं असेल तर साधन चतुष्टय संपन्न पाहिजे, ते मुमुक्षुत्व आलेलं पाहिजे, तेवढं वैराग्य आलं. संकल्पना समजून घेण्यासाठी करायचं असेल तर जे चाललं ते संकल्पना समजून घेण्यासाठी चालले. हो, आत्माला मोठी होण्यासाठी आधी मुमुक्षुत्व तरी होते. बरोबर. नाज्ञम जाने न एव जाने न जाने न जाने ही स्थिती तरी होती आमच्या. बरोबर. तेव्हा ते शक्य. श्रीरामरायाचं हृदय इतकं सुंदर उलगडायला संधी मिळणं हे भाग्याचं लक्षण असतं. कारण असे विषय हाताळणं हे त्याच्या मनात असल्याशिवाय होत नाही, त्याच्या मनात होतं. म्हणून ह्या माध्यमातून आपण ते करू शकलो आणि बऱ्यापैकी चांगल्या संख्येनं लोकांनी उपस्थिती लावली, सातत्य राखलं, याचाही एक आनंद आहे. शुभरात्री. जय जय रघुवीर समर्थ.